यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटतो आहोत डॉक्टर नीता पराटे यांना. नमस्कार. नमस्कार. आणि यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे आणि त्याच्याबद्दल आपण आज त्यांच्याकडून समजूनही घेणार आहोत. आणि आपण दुसरी गोष्ट म्हणजे नवीन व्यावसायिकांना जे शिक्षण क्षेत्रातले आहेत त्यांच्याकरता यांच्याकडून काय संदेश आहे तोही समजून घेणार. नक्की. तर नमस्कार नीता मॅम. तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही सुरुवात तुमच्या करिअरची जी केली ती नोकरीने केली आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसायात आला. तर हे सगळं नक्की कसं झालं, का झालं याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? नक्कीच. आणि खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला ही संधी दिल्याबद्दल तुमच्या स्टुडिओमध्ये बोलावून आज बाकीच्या ज्या काही व्यावसायिका आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचं तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे खूपच मनाला लागणारा प्रश्न. ऍक्च्युली काय झालं की जॉब चालू होता आणि भरपूर मी त्याच्यासाठी एज्युकेशन घेतलं आणि खूप नामांकित अशा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये मी प्रोफेसर म्हणून होते. ओके. आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. परमनंट जॉब होता. खूप चांगली सॅलरी होती. आणि तेवढ्या त्या सगळ्या आणि ग्राफ खूप फास्ट पिक म्हणजे अगदी ज्या दिवशी 5 वर्ष कंप्लीट झाले 5 वर्षाचं असतं म्हणजे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर मग तुम्ही प्रोफेसर मग डायरेक्टर असं 5-5 वर्षाची स्टेज असते. ज्या दिवशी 5 वर्ष कंप्लीट झाले त्या दिवशी दुसरं अप्रुव्हल असं अशी फास्ट म्हणजे पूर्ण स्टेज चालू होती. पण जेव्हा मी मदरहूड मध्ये आले म्हणजे माझा मुलगा झाला 2009 मध्ये त्यानंतर लाईफ म्हणजे खूपच जास्त मला असं वाटायला लागलं की मुलाकडे लक्ष देऊ शकत नाहीये. प्रायोरिटीज चेंज होत आहे आणि खूप जास्त वर्क लाईफ बॅलन्स साठी मी स्ट्रगल करत होते. ओके. पण लायबिलिटीज होत्या त्याच्यामुळे मी जॉब सोडू शकत नव्हते. मुलगा लहान होता तर मला असं होतं की ठीक आहे मग सायमल्टेनियसली मी जॉब बरोबर काहीतरी वेगळा बिझनेस चालू करते आणि मग हळूहळू माझा बिझनेस सेट झाला की जॉब सोडेल. तर 2010 मध्ये मी माझं पहिलं स्टार्टअप स्टार्ट केलं. ओके. अँड इट वॉज अ प्री स्कूल कारण मुलगा लहान होता तर डे केअर बघत होते आणि त्यातूनच ती संकल्पना मनामध्ये आली आणि त्या बिझनेसची आयडिया माझ्या मनामध्ये आली आणि तसा मी तो स्टार्टअप स्टार्ट केला. वा. आणि तसं खूप म्हणजे त्याच्यामध्ये पण स्ट्रगल आहेच कारण आपण जेव्हा फुल टाइम जॉब करतो आणि जी एम्प्लॉई माइंडसेटची लोक असतात त्यांचं माइंडसेट असं असतं की जितनी तनखा उतना काम बाकी टाइम राम नाम. म्हणजे त्यांचं असं असतं की बाबा मला एवढा वेळ दिलाय ना मी एवढाच वेळ काम करणार. आणि त्यातल्या त्यात माझ्याबरोबर काय फर्स्टवेगळी झाली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. काही माझ्या ज्या टीचर्स होत्या ज्यांना माझ्या वेळेला मी त्याची सॅलरी देत होती ते तिथे पर्सनल त्यांच्या ट्युशन्स घेत होते. माझ्या इथल्या ज्या कामवाल्या मावशा होत्या त्या लोकांची त्यांची गुन्हाभांडी करत होते कारण त्यांना माहित होतं की आमची मॅडम तर जॉब करते ना. तर ह्या सगळ्या प्रकारामधून म्हणजे माझा पैसा जातोय मी त्या लोकांवर विश्वास ठेवते पण लोकांनी अशा प्रकारच्या पण गोष्टी तिथे केल्या आणि अशा कठीण परिस्थितीतूनही मी त्या जॉबला सस्टेन केलं त्या बिझनेसला सस्टेन केलं. कारण मी जॉब करत होते मग मी माझं घर शिफ्ट केलं दुसरी जागा शिफ्ट केली अशा ठिकाणी राहायला गेली जिथे मी सेम ठिकाणी शाळा आणि माझं घर म्हणजे निदान माझा स्टाफ येईल तोपर्यंत माझं लक्ष तर राहील ना आणि मी सगळ्या गोष्टी चालू करून मग जाईल ना. अशा पद्धतीने मग मला माझी फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज करायला लागली. कारण जरी मोठा बंगला असला तरी पण आम्हाला प्रॅक्टिकली मिळत होतं 1 रूम किचन कारण की हॉलला लागून जे किचन होतं आणि तिथली बेडरूम फक्त तेवढंच आम्ही वापरत होतो. बाकी सगळं क्लासरूम्सला दिलं होतं. 5 BHK रूम जरी असता तरी पण आम्ही आमचं खरंच फॅमिली लाईफ पर्सनल लाईफ पण कॉम्प्रोमाइज केलं होतं. माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला पण तेवढा त्रास झाला. पण त्यातून मी बिझनेसचे बरेचसे म्हणजे एक्सपिरियन्सेस शिकली. तेव्हा मला बिझनेसचा अनुभव नव्हता तेव्हा माझ्याकडे म्हणजे बरेचशा क्रायसिस व्हायचे प्रॉब्लेम्स व्हायचे कारण मी जॉब मध्ये होती. ओके. आणि समहाव असं झालं की 5-6 वर्ष सस्टेन केला. पहिल्या वर्षी माझ्याकडे 4 मुलं होती. ज्या वर्षी असं झालं 2016 मध्ये ऍक्च्युली काही प्रॉब्लेम्स झाले ते प्रॉपर्टी रिलेटेड प्रॉब्लेम होते. काही इश्यू असे झाले की जे म्हणजे आता कसं होतं की रो हाऊस जे आहे ते एका एंट्रन्सवर होतं त्या सोसायटीच्या एंट्रन्सवर
मग बाहेरची लोक येतात, एम्प्लॉई येतात, ते त्यांच्या गाड्या लागतात, मग कोणाच्या सोसायटीवाल्यांची गाडी आली की त्यांना वेट करायला लागतात. अशा छोट्या छोट्या कारणांवरून त्यांनी कंप्लेंट केल्या आणि मला नोटीस मिळाली की महिनाभर खाली करा. चालता बिझनेस, त्याचे एवढे मुलं होते, इतका स्टाफ होता. अग्रीमेंट किती पिरियडचं होतं? अग्रीमेंट 5 वर्षाचं होतं आणि तरीही 1 महिन्यात खाली करायला सांगितलं. पण वॉज इट नॉट अगेन्स्ट दी अग्रीमेंट? आता काय लँडलॉर्डनी म्हटलंय तर म्हणजे मी काही खूप जास्त, आणि तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल इतक्या काही माहिती नव्हत्या. ओके. आणि असं आहे की आपली जागा नाहीच आहे म्हटलं, म्हणतात ना भाड्याचं घर आणि खाली कर, त्या प्रकारचा प्रकार झाला. आणि मग खूप मोठा धडा पण शिकायला मिळाला, कारण की ज्या व्यक्तीला आपण ते मॅनेजमेंट ट्रान्सफर दिलं होतं त्यांनी पण आपला म्हणजे त्याला आपण 5 लाखामध्ये ते दिलं होतं, त्यांनी ते दिलेच नाही, पण उलट अजून कर्ज करून ठेवलं. मग त्याचे जे कर्ज देणेकरी होते ते सुद्धा आपल्या मागे लागले. एक 12 ते 15 लाखाचं मी इनिशियल इन्कम म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तो बिझनेस मी सेट केला होता. दरवर्षी मी त्याला अजून नवीन टॉईज वगैरे सगळं घेत होती, फ्रँचायझी घेतली होती, त्याचं पण मी बरंचसं इन्व्हेस्टमेंट केलं होतं. तर एवढं सगळं माझे. अच्छा, म्हणजे ती त्यावेळेला तुझा ब्रँड नव्हता? नाही, तो दुसऱ्याची फ्रँचायझी घेतली होती, त्यातून मी शिकली. ओके. हा, ते माझं पहिलं स्टार्टअप होतं. तर अशी माझी ही ट्रान्झिशन जर्नी आहे. पण 2016ला जेव्हा शाळा बंद झाली ना, त्यानंतर मला जॉबमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झाला. आणि समहाऊ असं झालं की आता बिझनेसही नाही आणि जॉबही नाही. लोकांना जे लोकांनी तेव्हा मला बघितलं त्यांना तर वाटलं की खतम, आता ही खतम, फिनिश खाल्लास. म्हणजे अशी सिच्युएशन आली होती की कर्ज डोक्यावर, त्यानंतर जॉबही सुटला आणि आता अशी सिच्युएशन होती की काहीच नाही. आणि त्या सिच्युएशन मध्ये म्हणजे खरंच अशी कठीण परिस्थिती कोणावर यावी नाही. आणि बिन लेडी एक सांगू का, कठीण परिस्थिती यावी नाही ही गोष्ट बरोबर आहे, पण ॲज आय ऑलवेज से की जेव्हा तो वरती बसलेला असतो ना, तो तुम्हाला आयुष्याच्या कठीण परीक्षेला बसवतो, म्हणजे आयुष्याचा कठीण पेपर देतो, तेव्हा त्याला तुम्हाला आयुष्यातली मोठी डिग्री द्यायची असते. आय थिंक दॅट इज समथिंग विच हॅज हॅपन्ड विथ यू. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि तो बघूनच पारखतो ना, म्हणून तो मोठी परीक्षा देतो. एक्झॅक्टली. कारण की ते आपला म्हणजे त्यातून आपण निघतो डायमंड, जसा हिरा तेवढे सोसायला लागतात वाढ. एक्झॅक्टली. त्यातला तो डायमंड आणि त्यातला तो प्रकाश बाहेर निघतो. करेक्ट करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायसाठी असतात. आणि बरंच काही शिकायला मिळालं. अनुभव आले, लोकांचे अनुभव, की आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा लोक कशा प्रकारे आपली मदत करत नाही किंवा पाठ फिरवतात. बरेचसे अनुभव आले आणि त्यातून अनुभवातून भरपूर शिकायला मिळालं. पण ही माझी ट्रान्झिशनल जर्नी होती. म्हणजे दॅट इज अमेझिंग. पण मला एक सांग, आता या ट्रान्झिशन जर्नी नंतर यू हॅव सस्टेन्ड थ्रू ऑल सॉर्ट्स ऑफ ऑड्स, हे आपण म्हणूच शकतो. नवीन व्यावसायिक मंडळी, विशेषतः शिक्षण क्षेत्रातली मंडळी, यांच्या बाबतीत असं आपण ऐकतो की शिक्षण क्षेत्रामध्ये व्यक्ती इंडिव्हिज्युअली मोठी होऊ शकते, शिक्षण क्षेत्रातला व्यवसाय नाही मोठा होऊ शकतो. हे कॉमन कॉन्व्हर्सेशन आहे. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीत प्री स्कूल आणि प्री स्कूल नंतर तो बाकीच्या पण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वगैरे बरंच काही काही चालू झालेलं आहे. वी आर गोइंग टू कम टू दॅट. त्याच्यामुळे मला विचारायचं की शिक्षण क्षेत्र हे एका व्यक्तीने करायचं असतं का ते ॲज अ व्यवसाय मोठा होऊ शकतो? याच्याबद्दल तू जे शिकलीस आत्ताच्या याच्यातून, या अनुभव, त्याच्याबद्दल काय म्हणशील? लोकांना काय म्हणशील? मला लोकांना हे सांगायला आवडेल की ऍक्च्युली ना, पहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये काय असतं की पहिले तर शिक्षण क्षेत्राला आपल्या इंडियामध्ये नॉन प्रॉफिटेबल बिझनेस, म्हणजे आपण त्याला ऍक्च्युली बिझनेस म्हणूच नाही शकत. कारण की शिक्षण हे गव्हर्नमेंट पण फ्री म्हणते आणि संस्था, ट्रस्ट हे पण नॉन प्रॉफिटेबल म्हणूनच पकडलं जातं. म्हणून त्यांना आपल्याला ऍज अ सोशल सर्व्हिस म्हणूनच बऱ्याच वेळा त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. आणि हा, तुम्ही इंडिव्हिज्युअली त्याच्यामध्ये खूप ग्रो होऊ शकता. कारण एक एड्युप्रेनर जेव्हा तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता सोसायटीमध्ये, तर तुमचं ना एक खूप क्लिअर विजन असणं गरजेचं आहे की तुम्हाला सोसायटीसाठी काय करायचं आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली सोसायटीला काय द्यायचं आहे, कुठला बदल घडवून आणणार आहे तुम्ही ह्या करंट शिक्षण प्रणालीमध्ये.
आणि त्याच्यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे, तुमचा काय इनपुट असणार आहे, जेणेकरून जो आउटपुट जो रिझल्ट आपल्या सोसायटीला पाहिजे. कारण आपण ग्रो होतोय, आपण चेंज होतोय. अगोदर ज्या पद्धती होत्या, जे जॉब होते ते आता राहिलेले नाहीये. आणि आता क्रिएटिव्हिटी, ओरिजिनल थॉट्स या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे. म्हणजे अगोदर जसं शिक्षण आपले जुने जर तुम्ही ऋषीमुनी बघितले, वेदातलं ज्ञान त्यांनी लपवून ठेवलं होतं, सगळ्यांना नाही द्यायचं. कारण की प्रत्येक जण जे आहे ते क्वालिटी वाईज ते गुरु आपले शिष्य चूज करायचे. खरी गोष्ट आहे आणि ती गरजेची पण गोष्ट आहे, पण नॉनदलेस. तर आता असं झालंय की आता कोणाला काहीही विचारा, त्यांच्याजवळ सगळं आहे. कारण की गुगल बाबा आहे, तो सगळ्यांचा गुरु आहे. आणि त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन इज नॉट द प्रॉब्लेम. आणि इव्हन ज्या होणाऱ्या टीचर आणि एज्युकेटर्स आहेत त्यांना पण मला हे सांगायला आवडेल. कारण की मी बघितलं आहे आता माझ्या 20-25 वर्षाच्या करिअरमध्ये टीचर स्वतःला अपग्रेड करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड नसतात. एक्झॅक्टली. नवीन गोष्टी शिकणं हा त्यांचा बिलकुलच म्हणजे मूळ स्वभावच नाही. त्यांना असं वाटतं की बाबा एवढा पगार मिळतो ना, माझे हा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट घे, एक पीपीटी ते 10 वर्षांमध्ये बनवतात, तीच पीपीटी शिकवतात. ते मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, ते काही असो. आणि हा प्रकार जो आहे मी हा खूप अनुभवला आहे. म्हणजे माझा जॉब सोडण्याचं हा पण एक कारण आहे. कारण की तुमचा ओळख आहे, तुम्ही कोणाच्या मध्ये राहता हे पण खूप मॅटर करतं. आणि तिथे बघितलं तर त्या लेडीजचं तेवढंच एक म्हणतात ना पुढे का मेंढर, मग ते त्यांचं जग किती आहे, त्यांच्या सासूबद्दलच्या गॉसिप, नवऱ्याच्या बद्दलच्या काहीतरी चर्चा, आणि जास्तीत जास्त काहीतरी वेगळ्या गॉसिप की हिचं प्रकार आहे, तिचं प्रकार आहे. आणि त्याच्या पुढे ते मुलांचं भविष्य किंवा आपली ग्रोथ याबद्दल ते विचारच करत नाही. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्यातून कुठेतरी त्यांची मानसिकता बदलावी आणि आपला जो एज्युकेटर आहे, आपल्या ज्या टीचर आहेत त्या एम्पॉवर व्हाव्या, त्यासाठी माझे बरेचसे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून मी आपलं टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं पण कुठेतरी सुरुवात केली होती. आणि मला हे पण सांगायला आवडेल. आय वुड आस्क यू वन थिंग, लेट मी इंटरप्ट यू अ लिटिल बिट, की एम्पॉवर व्हावं म्हणजे त्यांनी एक्झॅक्टली काय करावं, ऍज इन त्या फक्त त्यांनी स्वतःच शिकवत राहावं का त्यांनी शिक्षण क्षेत्र हा व्यवसाय म्हणून पाहावा, याच्याबद्दल काय म्हणावं? बघ आता प्रत्येकाचा वेगवेगळा धोरण आणि दृष्टिकोन असते. कारण जर व्यवसाय म्हटलं तर शिक्षण क्षेत्र थोडंसं आहे की जिथे कोचिंग इंडस्ट्री तुम्ही इंडिव्हिज्युअली विदाउट इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण जर तुम्ही म्हटलं की शाळा, कॉलेज ह्याला प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. आणि रिक्वायरमेंट पण आहे की बाबा एवढं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे पाहिजे. इव्हन तुम्हाला साधा शाळेचा फॉर्म भरायचा असेल ना तर सीबीएसईची एक पर्टिक्युलर हे असते रिक्वायरमेंट, 2 एकर जागा, गावाच्या बाहेर गावात असेल तर 1 एकर जागा. म्हणजे पहिले त्यांचे नॉर्म्स कम्प्लीट करायला लागतात, तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. करेक्ट. मग ह्या क्रायटेरियामध्ये प्रत्येक जणांना बसणं म्हणजे तेवढं सोपं नाहीये. हो. म्हणून मी दोन्ही ऑप्शन देते. जर तुमची असेल म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट करायची ताकद आहे, तर तुम्ही नक्कीच व्यवसायामध्ये जा. पण जर ते नसेल तर तुम्ही सेल्फ एम्पॉवरमेंट करा, स्वतःवर काम करा, सेल्फ डेव्हलपमेंट करा. आणि आजकाल तर काय लोक शिकवत नाही, म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारच्या त्यांची जी काही स्ट्रेंथ असेल ते ऑनलाईन शेअर करा. आता अगोदरसारखं राहिलं नाही. नाऊ ऍक्च्युली युनिव्हर्स बिकम अ स्मॉल विलेज. तुम्ही कुठेही रिच आउट करू शकता, तुम्ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे स्वतःला एम्पॉवर करा, सेल्फ डेव्हलपमेंट करा आणि तुमचं जे स्ट्रेंथ आहे, तुमची जी पॅशन आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू. फॅन्टॅस्टिक. लाईक आय विल टेल यू ऑन अ लाइटर नोट, माझ्या माहितीतली एक जण स्वयंपाक करणं इज लाईक अरे रे रे इतकं, म्हणजे ती कन्या वरण भात सुद्धा बेचव बनवू शकते. तर मी तिला सांगितलं, म्हटलं तुला बाकी काही करायचं नसेल तर बेचव स्वयंपाक कसा करायचा याचे क्लासेस चालू कर. म्हणजे what I'm saying is you can actually teach anything, right? And people will come to learn if you promote it in a right way. कारण कधी कधी उगाचच्या उगाच घराच्यांच्या रोजच्या डिमांड जेव्हा येतात, घरात 4 माणसे आहेत, घरातली करणारी काम करणारी एक बाई, एक सांगतो भेंडीची भाजी कर, दुसरा सांगतो सुरणाची भाजी कर, तिसरा सांगतो मला पनीर पाहिजे. आणि सगळ्यांच्या डिमांडी एक बाई विचारी पूर्ण करायला लागली तर तिची वाट लागणार. मग अशा वेळेला जर का तिने एक चांगली बनवली, बाकीच्या बेचव बनवल्या,
हे या डिमांड होणार नाही. असंही करणं शक्य आहे. सो व्हॉट आय थिंक इज यू कॅन ऑल्सो सजेस्ट दॅट वे की एनिथिंग कॅन बी डन. सो नाव कमिंग टू your further thing, teachers training for example, teachers training ची institute आणि याच्यातून नाव आय थिंक तुम्ही इव्हन स्वतःचा प्री स्कूलचा ब्रँड पण सेट केलेला आहे आणि त्याच्या फ्रँचायझीज पण देणं चालू आहे. सो त्याच्याबद्दल मला थोडं सांगायला आवडेल कुठे कुठे फ्रँचायझीज आहेत आणि कुठे कुठे करायच्या आहेत. वाय करायच्या हा प्रोग्राम बघणाऱ्यांच्या पैकी ज्या कोणाला त्यांच्या एरियामध्ये तुमची फ्रँचायझी चालू करायची इच्छा झाली तर तुमचा नंबर पाहून दे कॅन कॉन्टॅक्ट यू. छान. तर थोडक्यात माहिती सांगते. 2016 आत्ताच मी जसं माझा अनुभव सांगितला की 2016 मार्च मध्ये आपला हा सगळा प्रकार झाला, शाळा बंद झाली. राईट. थोडासा स्वॅम्प फेज होता लाईफचा. म्हणतात ना की एका सीड मधून झाड यायला सुद्धा त्या सीडला अंधारात जायला लागतं, मातीच्या आतमध्ये जाऊन त्याला त्या अंधाराला हे करायला लागतं, अनुभवायला लागतं. तो जो अंधाराचा जर्नी होता एक 5-6 महिन्याचा जर्नी माझा होता, मार्च पासून नोव्हेंबर पर्यंत. नोव्हेंबर 2016 मध्ये मी दुसरी कंपनी स्टार्ट केली, नीता ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस नावाने. बेसिकली जेव्हा आपण हा नवीन उपक्रम चालू केला होता तेव्हा ट्रेनिंग, कोचिंग, मेंटॉरिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपण चालवणार असाच सगळा म्हणजे आपण त्या पद्धतीने स्टार्ट केलं होतं. पण मग असं झालं की कॉर्पोरेट कनेक्ट माझे तेवढे नव्हते, कारण नवीन बिझनेस म्हटलं की तुमच्याकडे असाइनमेंट्स पाहिजे. सर्व्हिस इंडस्ट्री आहे तर तुमच्याकडे तेवढे असाइनमेंट नसतील तर तुमचा कॅश फ्लो नाही होत. आणि जेव्हा तुम्ही ऑफिस वगैरे घेऊन बसता तुमची एक लायबिलिटी तयार होते. तर मी ऑफिस घेऊन ठेवलेलं, जागा आहे, सगळ्या गोष्टी आहे, कंपनी फॉर्म केली, ब्रँडिंग, मार्केटिंग सगळं केलं आणि त्यानंतर मग असाइनमेंट नाही कसं बसणार. मग 2010 पासून जी शाळा होती, शाळा असताना माझा टीचर्स ट्रेनिंग कोर्स चालायचा, पण त्याच्याकडे मी ॲज अ बिझनेस कधी बघितलं नव्हतं. तो माझा एक बाय प्रॉडक्ट होता. मग मला आठवलं की अच्छा मी आजपर्यंत कधीच कोणाला पैसे मागितले नाही. ह्या पिरियडमध्ये जेव्हा माझं काहीच नव्हतं तेव्हा पण मी कधी कोणाला पैसे नाही मागितले का. मग मला कळलं की अच्छा हे माझं चालू होतं ना, रविवारी 1 तासाचा क्लास घ्यायची. पण त्यात सुद्धा मला ते 5-6 महिने जेव्हा माझ्याकडे इन्कम नव्हतं तेव्हा सुद्धा मला कधी कोणाला पैसे मागायची गरज पडली नाही. कारण लहानपणापासून मला जे म्हणजे माझे ना आमचे इथे हे होतं दुकान वगैरे होतं. माझे वडील मला मी पूर्ण सेट करून द्यायची त्यांचा गल्ला. म्हणजे पहिली चिल्लर असायची बघा, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे सगळे नाणे असायचे आणि 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या नोट असायच्या. मी ते सगळं सेट करून द्यायची आणि ते मला रोज त्याच्या बदल्यात काहीतरी एक छोटीशी पॉकेट मनी द्यायचे. पहिले 10 रुपये, मग 20 रुपये, मग 50 रुपये, ती अशी वाढत जात होती आणि मग त्यातून मला माझा खर्च करायचा होता. म्हणजे लहानपणापासून मी कधी कोणाला पैसे मागितले नव्हते कारण की माझ्याकडे पैसे असायचे आणि ह्या फेज मध्ये सुद्धा नव्हतं. मग तेव्हा मला लक्षात आलं की अच्छा माझं हे पण आहे ना. आणि मग मी त्या टीचर्स ट्रेनिंगला ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं आणि मग त्याला एक्सपांड कसं करता येईल ते बघितलं. मग मी त्याला स्केलअप केलं. पहिले तर मी त्या जे माझे क्लासेस आहेत त्याला प्रॉपरली सेट केलं. मग एका इन्स्टिट्यूटचे 2, 2चे 4 आणि मी ग्रो झाले अप टू 100 सेंटर्स. म्हणजे अगदी 2-4 वर्षामध्ये आपण खूप जास्त ग्रो झालो आणि खूप छान आपल्या फ्रँचायझीज सेल आउट झाल्या आणि खूप सारे म्हणजे अगदी आतापर्यंत मी 1 लाखापेक्षा जास्त स्टुडंटला ट्रेन केलेलं आहे. तर आता तिथे आपली चांगली ग्रोथ. आता ह्याच्यामध्ये ट्रेन करणं, आर यू डुईंग दिस ऑन युअर ओन का इतर टीचर्स पण आहेत ट्रेन करणारे? आहेत ना आपल्याकडे मास्टर ट्रेनर्स काही आपण अपॉइंट केलेले आहेत. त्यांना टीचर्स ट्रेनिंग कोर्सेस देतो, डिप्लोमा कोर्सेस देतो. आता जर करंट बघितलं तर आता तर आपले ऑनलाईन बरेचसे चालतात, त्याच्यामुळे खूप जास्त ट्रेनर्स आपण रिक्रूट केलेले नाहीये. पण तेव्हा इंडिव्हिज्युअली जेव्हा सेंटर्स आपल्या फ्रँचायझीज होत्या तर इंडिव्हिज्युअल जी फ्रँचायझी ओनर आहे तिला आपण मास्टर ट्रेनर म्हणून द्यायचं. ओके. तर मग जे 1 दिवस 2 दिवस तेव्हा आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस ते क्लासेस असायचे, ऑफलाईन सेंटर्स होते. आणि तशा पद्धतीने मग ते इंडिव्हिज्युअल सेंटर आपले ग्रो व्हायचे. आणि मी पुण्यामध्ये जेवढा पण एरिया आहे, आता सपोज फॉर एक्झाम्पल मी कोथरूड सेंटरवर गेले तर मग मी तिथे 4 सेंटरवर दिवसभर म्हणजे ओके 2-2 तासाचे 4 बॅचेस. पण आता मग एका एरियात गेले की 4-4 बॅचेस असं मी घ्यायचे आणि पूर्ण पुण्यात फिरत होतो. अँड व्हॉट अबाउट अदर ट्रेनर्स दॅट यू हॅव? ते त्यांचे बाहेरगावचे वगैरे जे सेंटर्स आहेत ते त्यांचे
आणि त्या फ्रँचायझी आणि हे आपल्या सोपो मॉडेलमध्ये कंपनी ऑपरेटेड सेंटर. ओके. तिथे मी स्वतः जाऊन शिकायचे. आता हे सगळं चालू होतं, पण ती पण ते खूप दिवस शिकली नाही. भाऊ जसं आपलं बोलणं झालं की परीक्षा द्यायलाच लागेल ना. आणि मग काय करून आला. करोनामध्ये लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन मध्ये शाळाच बंद झाल्या. शाळा बंद झाल्या, मग टीचर्स ट्रेनिंग कोण करणार. मग टीचर्स ट्रेनिंग पण बंद ना. मग सगळेच बंद. मग जेवढे सेंटर्स झाले होते फटाफट जेवढे फास्ट ते ग्रो झाले तेवढेच फास्ट ते क्लोज पण झाले. आणि मग काय असं झालं की इव्हन ज्या लोकांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतली होती इनिशियली त्यांनी 1,000-2,000 भरले होते. कोणाकडे 50,000चा कोर्स होता. आपण कोर्स कम्प्लीट करून दिले. आपण ऑनलाईन त्यांचा कोर्स केला पण त्यांनी फीज दिल्या नाही. अरे बापरे. तो पूर्ण लॉस झाला. आणि त्यातही मग ते पण पुन्हा दुसरं बाउन्स बॅकच होतं की आता संपलं ना. एवढ्या मेहनतीने दुसरा बिझनेस उभा केला. तो बिझनेस कुठेतरी आता सुरू व्हायला लागला होता. तो पण आपटला. आता हे तिसरं बाउन्स बॅक. म्हणजे त्याच्यानंतर मग आपण ऑनलाईन सुरुवात केली. मग बरेचसे रेकॉर्डेड मोड मध्ये मी कोर्सेस दिले. व्हॉट्सअपवर सुद्धा मी कोर्सेस आपले 40 ते 50 कोर्सेस व्हॉट्सअपवर चालतात. फॅन्टॅस्टिक. आणि खूप वेगळ्या पद्धतीने आपण ते सगळं चालवलं आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स आला. इव्हन लाईफ कोचिंग, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे आपले काही प्रोग्राम आहे त्याला आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. बरेचसे कोर्सेस आहेत की त्याला इव्हन बिझनेस रिलेटेड बिझनेस स्ट्रॅटेजीज आहे, ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, सेल्स स्ट्रॅटेजी आहे, व्हिडिओ इन्फ्लुएन्सर आहे. बरेचसे आपले कोर्सेस आहेत जे अगदी त्यांची काळाची गरज जी आहे त्यानुसार आपण डिझाईन केले आणि ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिले. त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह करत असते मी गोष्टी. सस्टेन केलं 2 वर्ष 3 वर्ष जेव्हा आपलं लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा. कारण दुसरं सगळं बंदच होतं ना. काय करणार. मग त्यावेळेला ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटी मधून मी पैसे कशीतरी आपलं कॅश फ्लो झाला पाहिजे. कारण आपल्याला शेवटी लायबिलिटीज असतात. आपलं घर आहे, घराची EMI तर ते बँक थांबणार नाही. मुलाचं एज्युकेशन आहे जरी ऑनलाईन होतं तरी पण त्याचे पैसे द्यायला सगळं म्हणजे खर्च वेगळाच चालू होता. आणि ऑफिस पण होतं त्याचं रेंटही द्यायला लागत होतं जरी बंद असलं तरी. म्हणजे लायबिलिटी जी आहे ती आहे आणि इन्कम काहीच नाही. मग काहीतरी करायला लागेल ना. मग त्या पिरियड मध्ये मी ह्या सगळ्या उद्योग केले आणि 40 ते 50 कोर्सेस मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये रेडी फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे आहे. दॅट्स अमेझिंग. पण मग त्यांच्याकरता स्वतःच काही पोर्टल मध्ये बनवले का? तर काय केलं तेव्हा तर आपलं व्हॉट्सअपवर चालू होतं. वेबसाईट मध्ये आपण इंटिग्रेशन केलं पण ऍज म्हणजे मी तिथे कुठेतरी मागे पडले अजूनही. ठीक आहे मग आपण त्याच्यावर विचार करू. त्याच्याकरता एक ऑप्शन आहे त्याच्यावर पण नक्की विचार करू. पण ते पॉसिबल आहे. म्हणजे मे बी नाव यू कॅन गिव्ह ते 40-50 कोर्सेस थ्रू सम एस्टॅब्लिश्ड वेबसाईट अँड यू कॅन स्टार्ट मेकिंग मनी आउट ऑफ इट. हेही शक्य आहे. लेट अस डू दॅट. परफेक्ट. तर ती एक आणखी ऑपॉर्च्युनिटी आहे. हो. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं झालं की कुठेतरी जे टीचर्स ट्रेनिंग आहे त्याला स्केल अप व्हायला मला त्या एक म्हणजे जी मला ग्रोथ पाहिजे होती. आपण 10x 100x बद्दल बोलतोय. बरोबर. आपण ते 10% ग्रोथ तेवढा स्लो ग्राफ आपल्याला पाहिजे नाही. चालणारच नाही. कारण काळात तेवढा 5-10 धावायलाच लागेल. मॉर्निंग वॉक करून चालणार नाही. मग जेव्हा त्याची स्केलेबिलिटी बघितली तर कुठेतरी मला असं सांगतं की याला थोडंसं स्केल अप व्हायला वेळ लागतोय. आणि म्हणून अगेन आय ऍक्च्युली गिव्ह अ थॉट की आता मी काय करू. आणि मला 1-2 जणांनी सजेशन पण दिले. दॅट्स हाऊ लास्ट इयर 2023 मार्च 2023 मध्ये आपण स्वतःचा प्रीस्कूलचा ब्रँड घेऊन आलो. ओके. त्याचं नाव आहे नेक्स्ट जेन गुरुकुल. वाव. नेक्स्ट जेन म्हणजे मॉडर्न फ्युचरिस्टिक नेक्स्ट जनरेशन. आणि गुरुकुलम म्हणजे आपले रूट्स. वेंट बॅक टू रूट्स. मग असं हे दोन्हीचं फ्युजन म्हणून आपण एक आणलंय. आपल्या इथल्या मुलांना संस्कृतचे श्लोक येतात. मोठ्यांचा आदर करणे, चांगल्या हॅबिट्स त्यांना आपण चांगल्या खाण्याच्या सवयी म्हणा. याच्यावर गॅजेटवर मुलं आजकाल खेळतात. आपण त्यांना ग्राउंडवर आणतो. त्यांच्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी ज्या कुठेतरी वेस्टर्नाइज होत आहेत त्याच्यातून त्याला बाहेर काढून आपलं इंडियन कल्चर किती चांगलं आहे आणि त्याला जोपासणे किती गरजेचं आहे ह्या गोष्टी कुठेतरी आपण सुरुवात केली आहे. निश्चित करायला अर्ली चाइल्डहुड स्टेजला. पण मग किती वयापासून किती वयापर्यंत या प्री स्कूल मध्ये? 2 ते 6. जसं प्ले ग्रुप जे आहे ते 2 वर्ष ते 3 वर्ष असतात. ओके. नर्सरी 3 ते 4 आणि ज्युनियर जे आहे ते 4 ते 5 आणि सिनियर 7 ते 6. जेव्हा 10 वर्ष पूर्ण होतात तेव्हा फर्स्ट स्टँडर्ड ऍडमिशन. बरोबर. म्हणजे
प्री स्कूल, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, ही 4 वर्ष ही तुमच्या इकडे मुलं असतात. करेक्ट. आणि 2 वर्ष म्हणजे मुलाला कळायला लागतंय तेव्हापासून ते 6 वर्ष म्हणजे मूल घडायला लागतंय तोपर्यंत. करेक्ट. ब्रेन डेव्हलपमेंटचा तोच पिरियड असतो, मॅक्सिमम पिरियड. आणि तेव्हा ते प्रेस्कुलर असतात. त्याच्यामुळे ह्या वेळेला जे फाउंडेशनल एज्युकेशन आहे ते त्यांना करेक्ट केलं पाहिजे. आणि याचं सगळं सिलेबस स्वतःचं आहे. हो हो, सगळं सिलेबस स्वतःचं आहे. इव्हन आपण त्याला खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. कारण असं आहे की ट्रेडिशनल एज्युकेशन मध्ये काय होतं, टीचर सेंट्रिक एन्व्हायरमेंट असतं. टीचर जे सांगेल तेच मुलांनी ऐकायचं, तेच करायचं. आपली ही बोली पद्धती नाही. आपल्या इथे मुलं प्ले वेनी खेळत कधीतरी हसत ते शिकतात. मग इथे काय आहे की मुलं पहिले सगळ्या गोष्टी करतात. आता सपोज मॅथ्स शिकवायचं आहे तर ते डायरेक्ट नंबर लिहिणार नाही, पहिले काउंटिंग होणार, मग त्या बीट बरोबर ते एक एक गोष्ट खेळणार, मग ते सगळ्या गोष्टी करून बघणार. मग एक स्पिंडल बॉक्स येतो, त्याच्याबरोबर स्पिंडल्स टाकू दे, असे वेगवेगळे ऍपरेटस. म्हणजे एक मॅथची लॅब असते, एक सेन्सोरियलची लॅब असते, एक लिंग्विस्टिकची लॅब असते, एक म्युझिकलची लॅब असते, एक कायनेस्थेटिकची लॅब असते. आणि त्याच्यामध्ये सगळे ऍपरेटस असतात आणि त्यांना 5 स्टेजेस असतात. पहिल्यांदा आय एक्सप्लोर. मग त्या दिवशी सपोज माझं एल लेटर आहे, त्याला फक्त एक्सप्लोर, मग त्याच्यावर स्टोरी, मग त्या लेटरची स्टोरी, मग खूप सारे वर्ड जे आहे एल लेटरचे त्यांना एक्सपोज होतात त्या दिवशी. मग ती स्टोरी जी आहे पुन्हा आपलं एक ऍप पण आहे, पुस्तकात जे चित्र दिलेलं आहे त्या ऍपवरती जर क्लिक केलं त्याची स्टोरी ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्यांना बघायला मिळते. अरे वा, म्हणजे घरी पॅरेंट्सची स्टोरी त्यांना दाखवू शकतात. मग पहिल्या दिवशी त्यांनी एक्सप्लोर केलं. मग दुसऱ्या दिवशी आय अंडरस्टँडच्या स्टेजमध्ये काय होतं की तो कॉन्सेप्ट, एलचा कॉन्सेप्ट त्यांनी स्टोरी ऐकली. आता एल वरून स्टार्ट होणारे कुठले कुठले वर्ड्स आहे, लायन आहे, लेमन आहे, मग त्याचा एक छोटा छोटा व्हिडिओ. तर त्या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये ते पुन्हा घरी बघतात. इथे आम्ही स्कूलमध्ये काय शिकतो, स्कूलमध्ये आम्ही फ्लॅश कार्ड बघून वेगवेगळे ऑपरेटर्स त्याच्यातून त्यांना इंट्रोड्यूस करतो, त्यांना ऍक्च्युअल गोष्टी दाखवतो आणि त्यातून त्यांना शिकवतो. तर सेकंड डेला त्यांनी अंडरस्टँड केलं. मग थर्ड डे आय डू म्हणजे काय की त्यांना आता लिहून बघायचं, करून बघायचं. मग त्याचं वर्कशीट करतात, म्हणजे स्क्रिबल करतात, कलर करतात, मॅचिंग करतात, डॉटनी लिहून बघतात. आणि फोर्थ डे इज आय अप्लाय. मग आता त्याला कळलं की नाही कळलं आपल्याला बघायचंय. छोटीशी असेसमेंट, एक गेम खेळायचं त्यांच्याबरोबर. चा गेम आहे. मग त्यांना एक्स फॉर हाऊस दाखवलं, एल फॉर लायन दाखवलं. आता एलचा कॉन्सेप्ट शिकलाय ना, त्यांनी ऍरो कुठे शूट करायला पाहिजे, एल ला शूट करायला पाहिजे. अरे वा, कसं गेम खेळायचं. लास्टला आहे आय क्रिएट. मग त्यांनी जे शिकलं, सपोज लायन शिकलं तर त्याचं काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट काहीतरी मॉडेल बनवायचं. त्यांनी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने काहीतरी क्रिएट करायचं आणि मग ते त्यांनी टीचरला सबमिट करायचं. असं पूर्ण 5 स्टेजचा आपला एकदम इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. मुलं पण एन्जॉय करतात. पण आय विल आस्क यू वन थिंग, आता ही प्री स्कूल्स मध्ये हे घेतलं जातं ते प्रत्येक फ्रँचायझीच्या ठिकाणी अशाच पद्धतीने होतं, हे एन्श्युअर केलं जातं. तर आपण ह्या गोष्टीसाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. कारण ह्युमन कुठेतरी एरर करतात. होय. मग त्याच्यासाठी एसओपीज म्हणजे तुमचे सिस्टम्स आणि जे काही तुमच्या प्रोसिजर्स आहे ना त्या स्टँडर्डाईज पाहिजे. होय. तर त्याला स्टँडर्डाईज करण्यासाठी आम्ही काय केलं आहे, त्या ऍपमध्ये डेलीचा एक सेशन प्लॅन आहे टीचरसाठी, क्लास वाईज. म्हणजे प्लेग्रुपच्या टीचरला प्लेग्रुप दिसेल, नर्सरीच्या टीचरला नर्सरीचं. आणि मग तिला त्या 2.5-3 तासामध्ये काय काय घ्यायचंय ते सगळं एक्सप्लेन दिलेलं आहे. म्हणजे तीच ऍक्टिव्हिटी, तेच मटेरियल, तीच पद्धत, तेच सगळं फॉलो करायचं. आणि बुकचं ते पेज नंबर तेच याच्यामध्ये ऍपमध्ये आहे. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम. म्हणजे बुकचा सेट सगळ्यांना सारखं आहे, ऍप सगळ्यांना सारखं आहे, ट्रेनिंग स्टुडंट सारखं मिळत आहे. म्हणजे जेवढेही सेंटर्स आहेत ते 100 असू दे, 1000 असू दे, ते तसंच फॉलो होणार. फॅन्टॅस्टिक. म्हणजे जसं डॉमिनो पिझ्झा तीच टेस्ट देतात, तसंच आम्ही टेस्ट मिळते. आम्ही तसंच एज्युकेशन मिळतं. आणि आय वुड आस्क यू वन थिंग, की नवीन उद्योजकांना, नवीन उद्योजिकांना व्हॉट एव्हर, जर का त्यांचं प्रॉडक्ट तसं काही युनिक असेल तर अशा प्रकारे त्यांच्या फ्रँचायझीज चालू करायचे असतील तर त्याच्याबद्दल डू यू हॅव एनी स्पेसिफिक मेसेज, काय मेसेज द्याल? ऍक्च्युली ग्रोथ जी आहे ती आपली प्रत्येकाची वेगवेगळी समज असते. आता जसं मी फ्रँचायझी मॉडेल चूज केलं,
मला असं वाटतं की मला सगळीकडे माझं प्रेझेन्स पाहिजे. पण तुम्ही एका ठिकाणी बसून सुद्धा करू शकता. म्हणजे हे तर ऍक्च्युअली आपलं आपलं स्वतःचं मॉडेल असतं. पण हा फ्रँचायझी मॉडेलमध्ये काय आहे, बऱ्याचशा वेळेला तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंडेंट असतात. आता जसं मी तुम्हाला एक म्हणजे मला आवडेल सांगायला की जसं मी आता नाशिकला दिलं आहे आणि माझा फ्रँचायझी पार्टनर समहाऊ ही डिडंट डू गुड जॉब, काहीतरी वेगळा प्रॉब्लेम करून ठेवलेला आहे, पैसे दिले नाही लोकांचे, कर्ज करून ठेवलेलं आहे. मग काय होतं कुठेतरी आपली ब्रँड, आपली जी फिलॉसॉफी आहे आणि आपण ज्या पद्धतीने त्याला पुढे घेऊन जातोय, कधी कधी लोकांच्या चुकांमुळे आपला ब्रँड खराब होतो, म्हणजे त्याचं नाव लोक खराब करतात आणि काही काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. होय. त्याच्यामुळे जर तुम्ही खरंच आता माझ्याकडे 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण आता कोणतरी नवीन म्हणते की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, त्यांना त्या क्षेत्रातलं काहीच माहिती नाही आहे आणि ते म्हणतात की आम्हाला फ्रँचायझीमध्ये जायचं, तर दॅट वुड बी टू अर्ली. ओके. हा म्हणजे यू मीन टू से की फ्रँचायझी मध्ये जाण्यापूर्वी तुमचं होमवर्क पक्क पाहिजे, तुमचा अनुभव चांगला पाहिजे आणि फ्रँचायझी देण्यापूर्वीचं तुमचं प्लॅनिंग हे पण फुल प्रूफ असलं पाहिजे. त्याच्याशिवाय फ्रँचायझी द्यायला सुरुवात करायची नाही. खूप अनुभव येतात आणि लोक काहीही नाही पण नाव आहे तेच पण नाव करावं, म्हणजे काहीही एक्सपेक्ट करतात म्हणजे की तुम्ही सगळं चालवा आणि आम्हाला पैसे कमवून द्या. ते पुष्कळ लोकांना त्याच्यामुळे थोडासा विचार करा. माझा हेच संदेश आहे तुम्हाला की फ्रँचायझीमध्ये ताबडतोब तुम्ही जाऊ नका. पहिले तुम्ही एस्टॅब्लिश करा जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे. इव्हन तुम्ही कोको मॉडेलमध्ये जाऊ शकता, कंपनी ओन कंपनी ऑपरेटेड, म्हणजे स्वतःचे 4-5 सेंटरला रिप्लिकेट करा, त्याला छान ग्रो करा. जेव्हा तुमच्या स्वतःच्या तेवढ्या ब्रँचेस होतील आणि त्याच्यावर बिझनेस येईल, म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे त्यांची तिथं फुलं येतात, त्यांचा वर्ड ऑफ माउथ चांगला आहे आणि त्याच्यानंतर मग तो म्हणजे याचा अर्थ फ्रँचायझीला जाण्याच्या आधी स्वतःची ग्रोथ कशी करायची तर त्याच्यामध्ये एक कोको मॉडेल आहे. परफेक्ट. आणि ते होमवर्क झालंच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ते स्किप केलं ना मग तुम्ही म्हणजे वाट लागू शकतो. ग्रेट, सुपर. So I think this was a very interesting thing. आता I would also ask you one thing की फ्रँचायझी हवी आहे, आपल्याला काय काय हवं आहे, समाजाला तुमच्याकडून काय काय मिळालं हे तर त्याच्यातून ऑटोमॅटिकली लक्षात आलं की आजकाल लोक आपली संस्कृती विसरत आहेत. म्हणजे 100% वेस्टर्न संस्कृती फॉलो करतायत का फिंगर्स क्रॉस. आज जी संस्कृती वेस्टर्न म्हणून फॉलो होते ती कदाचित आपल्या समोर मांडली गेलेली वेस्टर्न संस्कृती होती. कारण वेस्टर्न कंट्रीज मध्ये मुलं कधीही फोनमध्ये अडकलेली नसतात, पण आपली मुलं फोनमध्ये अडकलेली आहेत. तर हे मत असतं त्यात ओके दादा. विषय हा आहे की जेव्हा हे अंधानुकरण होते त्याच्यातून त्यांना बाहेर काढून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं. आय थिंक दिस इज व्हॉट यू आर डुईंग इन युअर प्री स्कूल. तर हे एक युनिक काम आहे. लोकांना एज्युकेट करावे, जे जे आपण शिकावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळे जग. हा जो विषय आहे दॅट इज व्हॉट यू आर डुईंग इन युअर टीचर ट्रेनिंग. तर या दोन गोष्टी. आणि आता आय वुड लाईक टू नो कुठल्या कुठल्या एरिया फ्रँचायझी हव्या आहे आणि फ्रँचायझी ज्यांना करायची त्यांच्याकडे काय गोष्टी आहेत. आता काही आपण नॅशनली इंटरनॅशनली ग्रो होण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि मेनली आपलं पहिल्यांदा आहे की आपण महाराष्ट्राला पहिल्यांदा टार्गेट करतो आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरापर्यंत हा कॉन्सेप्ट पोहोचावा. कारण पॅरेंट्सला खूप आवडत आहे. तिथे पण आपल्या ह्याच्या 5 ब्रँचेस आहे सध्या ज्या प्रीस्कूलच्या फुल प्लेस चालतायत, तिथे पॅरेंट्सला हा कॉन्सेप्ट खूप आवडतोय. आपण मोठ्या मोठ्या ब्रँड्सला कॉम्पिट करतोय. ओके, बोलणार नाही त्यांची नावं, पण खूप ब्रँड्स आहेत ज्यांना आपण कॉम्पिट करतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त मुलं आपल्याकडे आहे. सुपर. तर हा कॉन्सेप्ट इतका चांगला आहे. मला बऱ्याचशा लोकांचे फोन येतात की मॅम तुम्ही आमच्या शहरात कधी येणार. आमच्या इथे विचारते की जर का लोकांना तुमच्या फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांनी काय करायला.
तर आता पहिले तर आपण आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती छोटीशी प्रॉपर्टीची रिक्वायरमेंट असते. ओके. तर त्यांच्याकडे एक 1500 ते 2000 स्क्वेअर फीट जागा असते. प्रिफरेबली रो हाऊस, इंडिपेंडंट विला, बंगलो ह्याच आहे आयडियल प्रॉपर्टीज आहे. ओके. 5 रूमचं सेटअप लागतं. प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर 4 क्लासरूम आणि 1 ऑफिस. थोडासा ग्राउंड फ्लोअरला प्ले एरिया पाहिजे. करेक्ट. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. ओके. तर आता बेसिकली आम्ही जेव्हा आमचे फ्रँचायझी पार्टनर क्वालिफाय करतो तर आम्ही बघतो की निदान त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं त्या बिझनेसकडे. म्हणजे मेनली काय आहे की काही काही लोकांना काय फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी आणि टीचरवर अवलंबून राहू नका, तुम्ही पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हा. ओके. आणि कुठेतरी त्यांची जी म्हणजे याचा करता वुड यू सजेस्ट की तुम्ही फ्रँचायझी पार्टनरला जर फ्रँचायझी द्यायची असेल तर तुम्ही पहिली त्यांची प्रॉपर्टीचं इन्व्हेस्टिगेशन करा. ती जी फ्रँचायझी घेणार आहे त्याचा इंटरव्ह्यू घेतला जाईल की ती व्यक्ती तुमची फ्रँचायझी घेण्याकरता योग्य आहे का नाही. बरोबर. त्याची वेगळ्या वेगळ्या कपॅसिटीज चेक केल्या जातील. त्याच्यानंतर कारण की त्यांनी आपण एक सोशल सर्व्हिस पण देतोय. म्हणजे फक्त पैसा कमवण्याचा हेतू नाहीये. नाही, पैसा कमवायचा आहे पण पैसा कमवायला तो येणारच आहे. पण ते करत असताना समाजाला काहीतरी देणं याच्याकरता हा आपण व्यवस्था आहे. तर मग त्यांची पण जी थॉट प्रोसेस आहे, माइंडसेट त्याच्या कुठेतरी मॅच झाला पाहिजे. म्हणजे जर त्यांना फक्त बिझनेस करायचा असेल तर पटकन लगेच आज टाकला आणि उद्या तर तुम्ही बिझनेस निघेल असा बिझनेस नाही आहे. थोडंसं पेशन्स लागतं. आणि कसं आहे एज्युकेशन इंडस्ट्री आणि हेल्थ इंडस्ट्री ह्या 2 इंडस्ट्री ज्या आहेत त्या वर्ड ऑफ माउथ होय. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणीतरी म्हणाल की ही शाळा चांगली आहे तेव्हाच तुम्ही जाणार. तुम्हाला कोणीतरी म्हणाल डॉक्टर चांगला तेव्हाच तुम्ही जाणार. तर दोन्ही इंडस्ट्री ज्या आहेत वर्ड ऑफ माउथ करतात. आणि वर्ड ऑफ माउथ साठी तुम्हाला क्वालिटी सर्व्हिस द्यायला लागेल ना. ते तुम्हाला होल्डिंग मधून नाही दिसणार. मार्केटिंग करून ते नाही प्रूव्ह करू शकत. अजिबात नाही. जोपर्यंत तुमच्याकडे लोक आले आणि त्यांना तुम्ही चांगलं सर्व्ह केलं त्यानंतरच लोक तुमच्याबद्दल बोलतील. आणि जेव्हा ती लोक तुमचे ब्रँड अँबॅसेडर बनतात तेव्हाच तुमची शाळा चालेल. आणि म्हणून आपण जेव्हा तो एक फ्रँचायझी पार्टनर चूज करतो तेव्हा आपण त्याची माइंडसेट सुद्धा बघतो की आपली इंटेन्शन काय आहे. हा खरंच समाजसेवाचा काहीतरी थोडाफार आहे का त्याच्यामध्ये. तो एक पॅशन म्हणतात आपण की बघा हे ज्ञान आपण देतो हे खूप पुण्याचं काम आहे. ज्ञानदान करणं म्हणजे खरंच खूप मोठं पुण्याचं काम आहे. मग त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची एक माइंडसेट प्रिपेअर करणं आणि त्याच्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न पण करतो. म्हणजे जरी ते रेडी नसेल ना इनिशियली आपण त्यांना ग्रूम करतो. आपण सगळ्या फ्रँचायझी ट्रेनर्सला प्रॉपर ट्रेनिंग देतो. त्यांचं लिडरशिप ट्रेनिंग वेगळं होतं. त्यांना आपण काही स्ट्रॅटेजी कॉल्स देतो. दर महिन्याला त्यांच्याबरोबर आपण टाइम एक असं झालं होतं की त्यांचे जे काही चॅलेंजेस असेल त्याला कसं स्ट्रॅटेजाइज करता येईल, त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल, त्यांना आपण कशा पद्धतीने हेल्प करू शकतो आणि त्यांची जी ब्रँड आहे इंडिव्हिज्युअली त्याला आपण कशा प्रकारे ग्रो करू शकतो. तर असं नाहीये की बाबा त्यांची आपण फ्रँचायझी घेतली आणि आता तुम्ही तुमचं करा असं काही नाही. जरी आपलं नो रॉयल्टी मॉडेल असलं पण आपल्याला त्यांच्याकडून कुठलाही पैसा नको आहे. जे काही बिझनेस आहे तो त्यांचा बिझनेस आहे. आपण त्यातून कुठली रॉयल्टी घेत नाहीये. तर नो रॉयल्टी मॉडेल आहे. त्याबरोबर टीचर्स ट्रेनिंगची फ्रँचायझी फ्री आहे. डे केअर, आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी, बरेचसे वेगवेगळे क्लासेस ते चालवू शकतात. म्हणजे एक 5 ते 6 स्ट्रीम ऑफ इन्कम त्यांचे चालू होतात. आणि एवढं सगळं त्यातून आपण कुठलंही एक्सपेक्टेशन करत नाहीये. आणि त्यातल्या त्यात ती इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी जी आहे ती आपण विदिन 1 इयर पूर्ण चेंज करून देऊ. कारण आपण त्याचं ट्रेनिंग त्यांच्यासाठी हे केलेलं आहे, डिझाईन केलंय. ते लिडरशिप ट्रेनिंग सुद्धा आपण त्यांना देऊ. दॅट इज रिअली अमेझिंग. म्हणजे हे तसं पाहिलं तर खूप मोठं सोशल वर्क आहे. समाज घडवणारं सोशल वर्क आहे. आणि मला वाटतं की समाजामध्ये माणूस जेव्हा बनत असतो बरोबर 2 ते 6 वर्षात त्यावेळेला जर तो माणूस घडलो तर आपण या व्यक्तिमत्वाचं बी पेरलेलं आहे. दॅट इज गोइंग टू बिकम अ व्हेरी पॉवरफुल अँड स्ट्रॉंग पर्सन. आपले जे हॅबिट्स असतात ते पण ह्याच वयोगटात आपली बरेचसे पर्सनॅलिटी ट्रेट सुद्धा आणि त्याच्यामध्ये एक मोठं काम आहे. आणि आय एम सो हॅपी दॅट हे एवढं छान काम तुम्ही करताय. मला वाटतं बघणाऱ्यांना पण आवडलं असणार. ज्यांना हे फ्रँचायझी घ्यायची इच्छा असेल डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. आणि ऍट द सेम टाइम इफ यू फील
की हा इंटरव्ह्यू आवडला तर आपल्या फ्रेंडना शेअर करा अँड कनेक्ट त्यांच्या प्री स्कूलमध्ये किंवा त्यांच्या टीचर ट्रेनिंग मध्ये सगळ्यांनी देणार आहोत त्याप्रमाणे कनेक्ट करा अँड तुमच्या कॉमेंट्स पण नक्की द्या. थँक्यू. थँक्यू.